ट्रेंडिंगमध्ये असणारी ही रफल स्लीव डिझाईन बघा कशी बनवायची. तर इथे मी 7 इंच घेतलेला आहे लेसकडून आणि वरच्या साईडने आपल्याला 3.5 ते 4 इंच घ्यायचं आहे. आणि त्यानंतर याची जी उंची आहे पूर्ण लेसपासून वर ती 13 इंच मी घेतलेली आहे. आणि त्यानंतर असा आकार देऊन इथे हे कट करून घ्यायचं आहे आपल्याला सरळ. तर याची उंची आपण रुंदी थोडीफार साईजनुसार कमी जास्त करू शकतो. आणि त्यानंतर आता इथे प्लेट्स टाकायच्या आहेत. खालच्या साईडने बॉर्डर आणि लेस असल्यामुळे मी डायरेक्टली इथे प्लेट्स टाकत आहे. तुमचा जर सिंपल कपडा असेल तर तुम्ही त्याला वेगळी लेस वगैरे अटॅच करून घेऊ शकता. तर सिंपल इथे प्लेट्स टाकायच्या आहेत दोन्ही साईडने आपल्याला. आणि आता दोन्ही साईडने प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथे सेंटरला मी कट दिलेला आहे. आता ही आपली बाही आहे नॉर्मल तयार केलेली. त्यानंतर दोन्ही साईडने 1.5 इंच घेतलेला आहे आणि परत त्याच्यासमोर 2.5 इंच दोन्ही साईडने घेतलेला आहे. आणि तिथून आपल्याला ही जी बाही आहे ती जॉईंट करायची आहे. तर जे टिक मार्क केलेलं आहे त्यावरती आपल्याला हे जी बाही आहे ती दोन्ही साईडने सेम येऊ द्यायची आहे. कमी जास्त हे अंतर होऊ द्यायचं नाही. त्यामुळे जे आपण ह्या वरच्याच बाहीला सुद्धा आपण प्लेट्स टाकले तिथे सेंटर दिलेला आहे. तर त्या सेंटरपासूनच एक साईड इकडे आणि एक साईड या साईडला पूर्ण आली पाहिजे. अशा प्रकारे इथे प्लेट्स टाकून घेतलेल्या आहे. या बाहीला पूर्ण मोठी बॉर्डर आलेली आहे खालून, त्यामुळे याच्या प्लेट्स व्यवस्थित दिसत नाहीये. तर शक्यतो छोटी लेस असेल किंवा प्लेन कपडा असेल तर त्यावरती ही बाही छान दिसते. तर अशी बॉर्डर असेल तर शक्यतो तुम्ही दुसरी डिझाईन टाका. हे सुद्धा मी तुम्हाला सजेस्ट करते या बाहीवरून. आणि डिझाईन बनवायला खूप सोपी आहे. थँक्यू.